सुधाकर कातकर मित्र परिवार की ओर से एक अनूठा अमृत महोत्सव का कार्यक्रम लिया गया, जिसकी परिसर में लोगों ने सराहना की। तो आइए जानते हैं इस अमृत महोत्सव कार्यक्रम के संबंध में क्या जानकारी दी गई। सुधाकर कातकर मित्र परिवार चंद्रपुर की ओर से महाकाली मंदिर वार्ड क्रमांक 12 के 75 वर्ष पूर्ण किए माता पिता का सत्कार कार्यक्रम लिया गया। इसमें शॉल पहनाकर और सम्मान चिन्ह देकर उनका सत्कार किया गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष बीबी उइके ने क्या जानकारी दी। वहीं सुधाकर कातकर ने इस कार्यक्रम के संबंध में रूपरेखा बयां की। सुधाकर कातकर मित्र परिवाराकडून महाकाली मंदिर वार्ड क्रमांक 12 मधील 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ आईबाबांचा अमृत महोत्सव सत्कार समारंभ आज रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता पासून आम्ही आज साजरा करत आहोत। उद्देश एवढाच होता, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, संविधानाला 75 वर्ष झाले आणि देशाचा आणि संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला। आणि त्याचप्रमाणे या देशामध्ये गर्भश्रीमंत लखपत्याचा अमृत महोत्सव केला जातो, एखाद्या उद्योगपतीचा अमृत महोत्सव केला जातो किंवा एका आमदार खासदारचा अमृत महोत्सव केला जातो। आमच्या गरीब आईबाबांचा अमृत महोत्सव कोणी साजरा करत नाही। त्यामुळे आम्हाला वाटलं की आमच्या गरीब आईबाबावर आम्ही गर्व केला पाहिजे आणि आमच्या आईबाबाचा सुद्धा अमृत महोत्सव अत्यंत उत्साहामध्ये धूमधडाक्यात साजरा केला पाहिजे, हा जेणेकरून आईबाबांची सेवा करण्याची आमच्या मुलांना एक चांगली संधी मिळाली पाहिजे आणि त्यांनी आईबाबाचा कर्तृत्वाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे, हाच त्यामागे एकमेव उद्देश होता। आज आम्ही 222 लोकांचा ज्येष्ठ नागरिक आमचे जे 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या 212 लोकांचा या ठिकाणी आम्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज आम्ही अमृत महोत्सव साजरा केलेला आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये खास करून प्रामुख्याने उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी, सामाजिक नेत्या बेबीताई उइके, राजेंद्रजी वैद्य आणि डॉक्टर घट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि या गरीब आईबाबांचा आणि आमच्या सामाजिक कार्यकर्त्याचा या ठिकाणी त्यांनी येऊन जो सन्मान वाढवला, त्याबद्दल मी सुधाकर कातकर मित्र परिवाराच्या वतीने त्यांचं सर्वांचं आभार मानतो आहे। आणि आजचा कार्यक्रम खूप उत्साहपूर्ण जल्लोषामध्ये एकदम चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी चालला झाला आणि मला असं वाटतं चंद्रपूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा गरीब लोकांचा सत्कार करण्याचा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेला आहे। हे आमचं पहिलं वर्ष आहे आणि आता पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही याची पुन्हा पायंडा आम्ही ठेवणार आहोत। या सर्व गरीब आईवडिलांना अमृत महोत्सवी सत्कार आमच्या मूर्तींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो आहे। सुधाकर कातकर मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी 222 लोकांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। खऱ्या अर्थाने आज सुधाकर भाऊ कातकर यांनी ज्येष्ठ नागरिक आहे, 75 वर्षावरील नागरिक आहे, यांचा सत्कार घेऊन त्यांचा मान उंचावण्याचं काम सुधाकर भाऊ कातकर यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये झालेलं आहे। गेले अनेक वर्षापासून सुधाकर भाऊ कातकर, मग ते पट्ट्याचे प्रश्न असतील, घरकुलांचे प्रश्न असतील, राशनिंग कार्डचे प्रश्न असतील किंवा विविध प्रश्न घेऊन, ते जनतेचे प्रश्न घेऊन शासनाला जबाब विचारून त्यांना न्याय देण्याचं काम आमचे सुधाकर भाऊ कातकर यांनी केलेले आहे। आणि खऱ्या अर्थाने आज या प्रभागामध्ये गेले अनेक वर्षापासून नगरसेवक असेल किंवा नगराध्यक्ष पद भूषवलेले व्यक्तिमत्व असेल, परंतु असा कार्यक्रम आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये झालेला नाही। आणि खऱ्या अर्थाने आज आपण 75 वर्षाच्या आज वयोवृद्धांचा सत्कार केलेला आहे। हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे। मी सुधाकर भाऊ कातकर आणि त्यांच्या मित्र परिवारांचे खऱ्या अर्थाने स्वागत करते आणि अभिनंदन करते। हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे। आणि आता सुधाकर भाऊंनी सांगितलं की आम्ही आमचा कार्यक्रम हा पहिला कार्यक्रम आहे आणि आम्ही अनेक वर्षे परत असा कार्यक्रम राबवू। मी सगळ्या टीमचं
स्वागत करते। गेल्या अनेक दिवसापासून सुधाकर भाऊ आणि त्यांचे मित्र परिवार आणि माझ्या भगिनी गेल्या कित्येक दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे ताकदीने त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला। याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।